तर नमस्कार आणि रामराम पब्जी. आता आपण सगळ्यात पहिल्या स्पॉटला जे व्हिजिट केले ना त्याचं नाव आहे घुसाळे स्पेशल मच्छी फ्राय. त्यांच्या इथं आता आपण आलोय. त्यांच्या इथं आल्यानंतर आपण त्यांच्या इथं भेटणार जो आहे ना स्पेशल अंडा रोल आहे ना तो मागवलाय. हा, दोन अंडा रोल आता आपल्या हातात आलेत. त्याची टेस्ट कशी आहे ती पण आता मी तुम्हाला सांगणार. सगळ्यात आधी जर सांगायला गेलं त्यांच्या इथं आल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी नॉनव्हेज मध्ये बऱ्यापैकी फूड सगळं अवेलेबल होऊन जातंय. मस्त त्यांच्या इथं नॉनव्हेज मध्ये फूड भेटते. या इथं आल्यानंतर आम्हाला समजलं. आता आम्ही हा अंडा रोल मागवलाय. पहिल्यांदा त्याची टेस्ट करून बघूया. अरे बंदा असं कागद काढून रोल कोण खातर आला का वडापाव सवय गेली नाही तुझी. मस्त असा तो अंडा रोल आपल्या समोर लागलाय. 2 मिनिटं जवळ आहे. अंडा रोल मध्ये जर तुम्ही बघायला गेला ना मस्त अशी ते अंड्याची पोळी, वरनं ते कांदा, टोमॅटो सॉस, त्यानंतर ते मेयोनीज, बाकीचं जे काही वापरले ना ते सगळं थोडासा आता तो आपण टेस्ट करून बघूया. अंडा रोल मे ना म्हणजे बऱ्यापैकी सांगायला गेलं तर हॉटेलला पहिल्यांदाच ट्राय केलाय. पहिली बाईट घेतल्यानंतर जो टेस्ट आली ना आयुष्यपत खरंच एक नंबर आहे. म्हणजे सातारकर आज आम्ही तुमच्या साताऱ्यात येऊन आता आज शूट करणार आहे. तर साताऱ्यात आल्यानंतर पहिल्यांदाच मी म्हणलं काहीतरी नॉनव्हेज खाऊनच आपण सुरुवात करायची, जरा रांगडी सुरुवात करू म्हणलं. त्यासाठी आपल्या पोवळे नाक्यापासून एक खाली 2 मिनिटाच्या अंतरावर आला ही होंडा शोरूम आहे ना त्याच्या समोरच हे हॉटेल आहे. तिथं आता आम्ही आलो होतो आणि हा जो आम्ही अंडा रोल आहे ना टेस्ट केला ना ते खरंच एक नंबर आहे. आणि हा अंडा रोल खरंच मला मस्त वाटला. आपण आणखीन 1-2 बाईट घेऊन बघू काय आणखीन वेगळं वाटतंय काय. अंडा रोल तो करायला जो पराठा लच्छा पराठा जो वापरला ना टेस्टसाठी खरंच एक नंबर आहे. आणि अयो मी ह्यो काय विषय बघ पहिला बघतोय ते तुझ्याकडं. आता तुम्हाला थोडस मस्त फिरता काय जर टेस्ट करायचं असलं ना तुम्ही एकदा नक्की येऊन व्हिजिट करू शकता. अंडा रोलची प्राइस तर अंडा रोलची प्राइस काय हा आणि हा अंडा रोल आहे ना फक्त 50 रुपयाला तुम्हाला भेटून जाते. एवढ्या कमी किमतीत आपलं मस्त फूड आहे ना खरंच एक नंबर आहे. ह्या फूडसाठी टेस्टच्या बाबतीत, क्वालिटीच्या क्वांटिटीच्या बाबतीत आपल्या चॅनलची आपण गोल्डन जुबली देतोय. गोल्डन जुबली आपण आपल्याच फूडला देत असतो की त्याची क्वांटिटी पण खतरनाक असते, क्वालिटी पण मस्त असते आणि ते आपल्या खिशाला परवडेल असं असते. गोल्डन ते फूड आहे ना टेस्ट करत जातोय ना त्यानंतर मला आतमध्ये चिकनचे पण पीस लागले. त्यावरून तर मला समजलं हा अंडा चिकन रोल आहे. आणि अंडा चिकन रोलची टेस्ट आहे ना खरंच एक नंबर आहे. हा फक्त 50 रुपयाला भेटते आणि एवढ्या कमी किमतीत एवढं भारी फूड तुम्हाला टेस्ट करायला भेटते. तेच लय भारी आहे. नक्की या इथं, नक्की येऊन इथं एकदा विजिट करा. आपल्या पोवळे नाक्याच्या समोर आलं ना होंडाचं शोरूम आहे त्याच्या समोरच या. तिथं आल्यानंतर तुम्हाला मस्त असं डुसा आहे स्पेशल मच्छी फ्राय म्हणून एक तिथं असं शॉप आहे. नक्की येऊन तिथे विजिट करा आणि त्यांच्या फूड टेस्ट साठी कसं आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आता हे सगळं आम्ही संपवून घेतो. जसं आमचं हे संपवून झालं की आपण लगेच आपल्या नेक्स्ट स्पॉटला व्हिजिट करूया आणि तिथं काय नवीन आपल्याला टेस्ट करायला भेटते ते पण बघूया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमच्या इथं कोणकोणतं असतं फूड स्पेशल भेटते? आपलं 2च असते फक्त एक बदाम शेक आणि फ्रूट सॅलेड दोन्ही पण एकदम स्पेशल क्वालिटी आहे. एकदम स्पेशल क्वालिटी आहे का? आपल्या दुकानाला जवळजवळ 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली. 14 वर्ष. 14 वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय. हा. आपल्या इथं म्हणजे ते फ्रूट सॅलेड भेटतं ते त्यामध्ये काय काय येते?
फ्रूट सॅलेड मध्ये कस्टर्ड असतं हा. आणि त्याच्यामध्ये फळांमध्ये त्यात सफरचंद, चिकू आणि डाळिंब असतं. ओके, तीनच फळ असतं, बाकी त्याला फळ सूट होत नाही. ओके ओके. आणि आपलं ते बदाम शेक आहे ते काय रेग्युलर का त्यामध्ये आणखीन काही स्पेशल आहे? नाही, ओरिजिनल फक्त बदाम शेक मध्ये. बाकी ठिकाणी दुसरं काय पण युज करतात म्हणजे काजू बिजू, पण आपलं बदाम शेकला फक्त बदाम शेक. ओके ओके, ठीक आहे, चालतंय. आमच्यासाठी मग आता एक बदाम शेक लावा. चालतंय. टेस्ट कशी आहे बघतो, तुम्हाला सांगतो. तर मंडळी, जसं आम्ही आता सातारा फिरत आहे ना, पहिला स्पॉट तर आपला कम्प्लीट झाला. पहिला स्पॉट कम्प्लीट झाल्यानंतर आहे ना, आम्ही आपलं खाली 7 स्टार चालत आलो होतो. त्याच्यानंतर पुढेच आपलं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे, त्याच्या ऑपोजिटला एक गाडा लागतो, विघ्नहर्ता म्हणून आहे. तिथं आलो आम्ही आणि त्यांच्या इथं भेटणारं जे बदाम शेक, फ्रूट सॅलेड आहे ना, ते आता आम्ही मागवले. त्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ते फ्रूट सॅलेड म्हणून आहे ना, ते आपण आता टेस्ट करून बघूया. म्हणजे टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी बघायला गेलं तर मस्त असं येलो कलर आलाय, त्याला येलो कलर आहे त्याचा, आणि असं एकदम ते बदाम शेक वाणी दिसतंय. त्यामध्ये बऱ्यापैकी बघायला गेलं तर डाळिंब वगैरे असं वेगवेगळे फ्रुट्स आहेत त्यात. आता आपण ते टेस्ट करून बघूया. सेम बदाम शेक आहे. बदाम शेक मध्ये आपल्याला ते वेगवेगळं फूड आहे ना, म्हणजे फ्रूट वगैरे ते ऍड केलेलं ते भेटते. आणि टेस्ट साठी त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ना, ती डबल होऊन जाते. एक नंबर आहे. खरं सांगायला गेलं ना तर यांचं ते बनवण्याचा जे म्हणजे ते टेक्निक आहे ना, खरंच एक नंबर आहे. असं म्हणजे बऱ्यापैकी आपण इतर गाड्यांवर थांबतो, तिथं ते टेस्ट करतो, त्याची ती टेस्ट आहे ना, ह्या टेस्टमध्ये खरंच म्हणजे बराच फरक आहे. आणि अशी टेस्ट तुम्हाला करायची असली ना, एकदा इथं नक्की यावं लागते. त्यांच्या इथे येऊन एकदा हे टेस्ट करावं लागतं. याची किंमत बघायला गेलं तर हाफ 20 रुपये, फुल 30 रुपये. नक्की या आणि यांच्या इथे एकदा नक्की येऊन व्हिजिट करा. त्यांच्या या फूडला आहे ना, मी माझ्याकडून आपल्या चॅनलची गोल्डन जुगली देतो, कारण की याची टेस्ट एकदम क्वालिटी आहे आणि त्याचबरोबर याचा रेट आहे ना, तुमच्या खिशाला परवडेल असंच आहे. आता आपण हे संपवून घेऊ. हे संपवून झालं की त्यांचं बदाम शेक आहे ना, ते पण आपण टेस्ट करून बघूया. तर म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या इथलं जे बदाम शेक आहे ना, ते आता आपल्या समोर लागले. बदाम शेकची जी टेस्ट आहे ना, ते आता आपण करून बघूया. या जे बदाम शेकची प्राइस आहे ना, हा फुल ग्लास घेतला ना तर 30 रुपये, हाफ घेतला तर 20 रुपये. आणि क्वांटिटीच्या बाबतीत आहे ना, खरंच एक नंबर आहे. आणि आता आपण त्याची टेस्ट करून बघूया नक्की त्यामध्ये आपल्याला वेगळापणा काय जाणवतो. क्रीमी एकदम फ्लेवर येतोय आणि ह्याची जी टेस्ट आहे ना, म्हणजे इतर बदाम शेक आपण जे टेस्ट करतो ना, त्यापेक्षा खरंच वेगळे आहे. म्हणजे नुसत्या बदामाचा वापर करून त्यांनी मला मागाशी सांगितलं की ते एकदम असं मस्त तयार करतात ते, आणि बाकी इतर काय त्यामध्ये वापरत नाहीत ते. त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ना, एकदम क्रीमी आणि एकदम टेस्टी लागते. त्यासाठी पण आपण आपल्या चॅनल जे आहे ना, गोल्डन जुगलीच देतोय. खरंच एक नंबर आहे. आणि असं फूड तुम्हाला टेस्ट करायचं असलं, असं काही तुम्हाला गार टेस्ट करायचं असलं ना, किंवा उन्हाचं तुम्ही साताऱ्यात फिरताय आणि थोडं काहीतरी असं थंड पेय पिऊ वाटलं, अहो नक्की या इथं. आपल्या विघ्नार्थाला आला ना, त्यांच्या तुम्हाला एकदम तुमचा मन आणि आत्मा दोन्ही तृप्त होऊन जाणार आहे. एकदा या नक्की ते व्हिजिट करा आणि यांच्या इथे येऊन त्यांच्या इथलं जे बदाम शेक, फ्रूट सॅलेड आहे ना, ते नक्की टेस्ट करा. तर मंडळी, आता आपण आजच्या एपिसोडचा एंड आहे ना, तिथंच करतोय. आजचा एपिसोड आपण इथं संपवतोय आणि आता आपण लवकरच भेटूया. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कुठल्या स्पॉटला जायचे, कुठल्या ठिकाणी जायचे, तिथला तुम्हाला व्हिडिओ बघायचे. सातारमध्ये पण बरेच स्पॉट आहेत, त्याच्या आधी पण आपण ते स्पॉट कव्हर केलेत. तुम्ही मला कमेंट करा की एखादा स्पॉट तुझ्याकडून राहिलाय, मी नक्की तिथं जाऊन व्हिजिट करेन आणि त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना, ते तुम्हाला टेस्ट करायला, त्यांच्या इथली जी टेस्ट आहे ना, ती नक्की सांगेन. चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि हो, आजचे मिस्टर फूडी आपण कोणाला इन्व्हाइट केलं नव्हतं, आपण स्वतः आलो होतो. यानंतर जर तुम्हाला कोण मिस्टर फूडी म्हणून पाहिजे असलं तर तुम्ही मला DN नाहीतर VK म्हणून कमेंट करा आणि आपण नक्की त्याच्यावर त्या आपलं मिस्टर फूडीला बोलवून घेऊ. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.